महाआघाडीचे सर्व उभे असलेले महाआघाडीतर्फे उमेदवार बंधू भगिनी, त्याचबरोबर या शुभारंभासाठी उपस्थित असलेले गावोगावची नेते मंडळी, पदाधिकारी मंडळी, सहकारी मित्र, तरुण मित्र, या गावातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित सहकाऱ्यांना, खरं म्हणजे हे कसं घडलं, काय घडलं, महाआघाडी हे शेवटी हे सगळं घडायला सुद्धा त्याच्या पाठीमागं भगवंताचं अधिष्ठान असावं लागतं. आणि त्या भावनेतून लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ही महाआघाडी झालेली आहे. मी काही जादूगार नाही, जादूची कांडी फिरवणारा असलं काही नाही आहे. माणसं भेटत गेली, माणसं जोडत गेलो, नेते भेटत गेले, नेते जोडत गेलो, आणि त्याच्यातनं हा सुंदर असा मिलाप आपल्याला बघायला मिळतो. विरोधक टीका करण्याचा काही मुद्दा नसल्यामुळे एकच एक पालुपद असतं, 4,000 कोटी आणले. मी एकदाच सांगितलं की त्या 4,000 कोटी कुठं आहेत हेच अजून बार्शी तालुक्यातल्या लोकांना कळलेलं नाही. 4-2 रस्ते केले म्हणजे 4,000 कोटी आणले आणि विकास केला असं होत नसतं. 40 वर्ष काय केलं म्हणून मला विचारतायत. साधं उदाहरण आहे की तुम्ही जे पाणी पिताय गेली 40 वर्ष बार्शीतलं, ते मी आणलेलं आहे. माझ्या 9 निवडणुका झालेल्या आहेत आणि माझ्या मतदानाला काही उत्तर प्रदेश, इंग्लंड, अमेरिकेतले लोक आलेले नव्हते. बार्शी तालुक्यातल्या लोकांनी मला 7 वेळा निवडून दिलेला आहे. हाच खरा 40 वर्षातला विकास आहे म्हणून दिलेला. लोक काय मूर्ख आहेत का? ज्या ज्या ठिकाणी जे जे काम केलंय, आता आमचे अविनाश शिंदे बसले, ते बाबळगावचं, आता तुमचं वय किती? 35. त्यावेळेस केव्हा झालंय? त्यावेळेस शाळेत असतात, त्यावेळेस बसून तुम्ही बघताय. माझ्या फेऱ्या बघितलेल्या आहेत. त्यावेळेसचा डेप्युटी इंजिनियर SC झाला, ज्यानं सर्वे केला, ती मला सांगत होता की मी बैलगाडीतनं आलतो आणि याच्या आता फायनल कामाला मी कारमधनं आलेलो आहे. यादी दिली तर पुढच्याचं डोकं चक्रावल, आधीच चक्रावलंय म्हणून असे भाषण करत सुटायला लागलेले. आणि कुणी कुणी म्हणलं दमदारी, दादागिरी असलं काही नसतं बघा. बेहणाऱ्याला भिडवतंय आणि उभारणाऱ्याला ताकदीनं उभारला तर गुपचूप खाली बसताय. ही मनोवृत्ती आहे. आणि आमचं भांडण हे कुणा व्यक्तीची नाही आहे, पक्षाची नाही आहे, तर या मनोवृत्तीच्या लोकांशी आहे. आणि म्हणून ही महाआघाडी केलेली आहे. अरे 2.5 वर्ष तुम्ही आमदार, सत्ता नव्हती, त्यावेळेस त्या ओमराजांच्या बोटाला धरून मंत्रालयात फिरत होता. तुम्ही कशाला गप्पा मारायला लागलात सत्तेच्या? आणि सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते, स्वतःच्या कल्याणासाठी नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा.
उगा उठसूट आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला, काही बोलायचं. समोर बसलेल्याला सुद्धा माहिती असतं ही भकायला लागलेले आहेत, पण बसलोय म्हणून ऐकावं लागतं. ही परिस्थिती आहे. आपल्यातले काही पोट भरून अजीर्ण झालेले गेले तिकडे चूर्ण खायला, पण तिथं गेल्यावर डरंगळा लागल्यावर कळेल त्यांना काय असतं ते. तिथं तीच अवस्था आहे. तिथले सांगत होते यांना काय काय जाणार, अरे इकडे येऊ नको, कशाला मारायला यायला लागलाय. शेवटी काय कार्यकर्ते एकमेकाशी बोलत असतात. आपलं काय तत्वाचं भांडण वेगळं, निवडणुकीचा आपला जो जो रोल आहे, आपली जी भूमिका आहे ती वेगळी असते. तर एरवी संपर्क वेगवेगळ्या लग्नाच्या निमित्तानं भेटतो आपण, सुखदुःखामध्ये सामील होतो, त्यावेळेस काय आपण राजकारणाचा विचार करत नाही. त्यामुळं ते सांगत होते तसे की नका बाबांनो येऊ, आणि मी सांगत असतो गेलाय सुखानं राहा, परत यायचा सुद्धा प्रयत्न करू नको. आता माझे दरवाजे बंद झालेले. पूर्वी मी फार समजूतदार होतो, तरुण असताना समजूतदार होतो. आता म्हातारा नाही झालो, अनुभवी झालो. आणि जे राहिले ते सच्चे आहेत आणि पक्के आहेत, म्हणूनच मी उभा आहे. द्यायचं काय कारण नाही. हे कुठं तरी कोपऱ्यात कुणाला तरी आपलं चार दगडे टाकायची सवय लागलेली आहे. पण गावातली निवडणूक असते, गावातले कार्यकर्ते गावातल्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही पुढच्या एकमेकाचं माहिती असतं. बार्शी म्युन्सिपाल्टीची निवडणूक असो, ती तर केवळ बार्शी ग्रामीणच्या काही ठराविक बोगस नावं त्या ठिकाणी नोंदवली होती विधानसभेच्या वेळेस, आणि तीच यादी पुढं प्रमाणित झाली. आणि म्हणून मग ती शिरसाव असेल, परंडा तालुक्यातली 4-5 गावातली सुद्धा मतदार इथं काय सगळे वाकडी पाकडी सगळे ती लावलेली, ती तशी नावं लावले गेल्यामुळं त्या बोगस मतदानावर ही निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी त्या आम्ही हरलेलो नाही, अजिबात नाही. आपले एवढं सगळं नाटकं करून, पैशाचा बेमाप वापर करून सुद्धा ह्या बोगस मतदानाला सुद्धा आपण निम्म्याला निम्मी फाईट दिलेली आहे, कुठेही कमी पडलेलो नाही. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा की या तालुक्याचं भवितव्य ह्या पुढच्या काळात उज्ज्वल करायचं असेल, या तालुक्याचं भवितव्य, या तालुक्यातल्या तरुणांचं भवितव्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय कुठलाही पर्याय आपल्या पुढे नाही. हे सगळीकडे सर्वांना समजावून सांगण्याची ही सभा आहे. खूप गमती जमती ऐकतो मी, आणि त्यांच्या सभेमध्ये तर ते खोटं बोलण्याची स्पर्धा होती. मला अनेकांचे फोन आले, काय 101 बडकर एक थापा मारत होते. मी मागही सांगितलं होतं, जर स्पर्धा लागली तर या तालुक्यातला हा माजी लोकप्रतिनिधी या देशात नव्हे जगात पहिला आल्याशिवाय राहणार नाही. किती तुम्ही थापा मारता म्हणे, माझी इस्टेट आता मुलाला फक्त 20 एकर. तुमची होती किती, झाली किती, यादी हिशोब द्या ना, कशामुळे झाले. असे काय तुम्ही फार मोठे उद्योग केले म्हणून एवढी जमा झाली. आणि आज सांगताय, मलाही बरं वाटलं, द्यायला लागले ना,
बरं झालं, एक उदाहरण होतं, चांगलं झालं. एकानं घोडं चोरून आणलं होतं. बरेच जण विचारतात, चांगलं आहे कुठनं आणलंय, केवढ्याला घेतलंय, चांगलं आहे कुठनं आणलंय, केवढ्याला घेतलंय, असं म्हणत म्हणत त्यांनी ते दुसऱ्या आठवड्यात बाजारात नेलं की आता ठेवण्यापेक्षा सांभाळण्यापेक्षा विकलेलं बरं. हा कुठंतरी जेवायला जाईपर्यंत ते घोडं चोरीला तिसऱ्याने नेलं. ह्याच्या बरोबरची माणसं आली, हा घोडं कुठं आहे, विकलं की म्हणले. केवढ्याला विकलं, जेवढ्याला घेतलं तेवढ्याला विकलं. असा प्रकार आता ह्या बोलण्यातनं मला दिसतोय. अरे काय बोलावं, म्हणे माझे आता इस्टेट उधळतो. बरोबर आहे, जशी आली तशी जाईल, त्याला कोण काय करणार. पण एक सांगतो, चांगले उमेदवार आपण उभे केलेले आहे, एक से बडकर एक आहे. आमच्या आनंदने तर कडेलोटच केला अध्यक्ष भाषणात. प्रामाणिक आहेत, समाजाबद्दल एक मनामधून एक आत्मीयता आहे, चांगलं काम केलं पाहिजे, निवडून आल्यावर आपण चांगला त्या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दिला पाहिजे, अशा भावनेनं ही उभारलेली आहेत. ही कुठं एकही नया पैशाला हात लावण्याची भावना या कुणाच्याही मनात नाही. खात्यापित्या घरचे आहेत. आधी घेतलं आणि मग उधळायचं असा प्रकार इथं नाही आहे. चांगले उमेदवार आहेत. ते मगाशी एकाने सांगितलं उदाहरण, रात्री 12ला मदतीला येणाऱ्याची आठवण करा, पैसे देणाऱ्याची ठेवू नका. ही मदतीला येणारी माणसं आहेत. मी सुद्धा 40, आज मला म्हणताना 40 वर्ष म्हणतात, पण मी 1975 सालापासून सक्रिय राजकारणात आहे. किती एका आता मला वाटतं 51वं वर्ष या राजकारणातलं, म्हणजे माझं वय 51 धरायचं. लक्षात ठेवा. उगाच आता माझ्या विरुद्ध बी असा प्रचार असतो, सोपल साहेबाचं काय आता म्हातारं झालंय. अरे अजूनही मी तुम्हाला म्हणणाऱ्याला चालायला ऐकणार नाही बाळांनो. म्हणून म्हणलं म्हातारा नाही झालो, अनुभवी झालोय. हे असलेच टक्के टोनपे खात खात 51 वर्ष राजकारणातलं चालू आहे. आणि हा 51 वर्षाचा अनुभव हा या पुढच्या पिढीसाठी उपयोगी ठरावा, हीच माझी धडपड असते. बाकी मला काही मिळवायचं नाही. अरे सर्वसामान्य तरुण, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून मी आलो. मला तुम्ही 7 वेळा निवडून दिलेलं आहे, 2 वेळा पाडलेलं पण आहे. म्हणजे काय ते सांगाल का अर्थ. त्या पाडलेल्या ह्याच्यातनं धडा घेऊन परत मी धडाडीनं काम केलेलं आहे, म्हणून परत मला निवडून दिलेलं आहे. मग मी जर 40 वर्षात काहीच केलं नसतं तर लोकांनी मला एवढ्या वेळा निवडून दिलं असतं का? हा साधा प्रश्न त्या लहान बाळांना माझा आहे. तुम्हाला 2दा निवडून दिलं तर लोक पटकन शहाणी झाली. खरंच आहे. लोकांना मूर्ख समजणारा महामूर्ख असतो, हे गणित लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणातल्या माणसाने. लोकांमध्ये जे शहाणपण आहे, बऱ्याच वक्त्यांना वाटतं की मी बोलतोय ते काय त्यांना मला जे कळतं ते त्यांना कळत नाही. पण वक्त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की ऐकणारे हे बोलणाऱ्यापेक्षा हुशार असते. ते कोणाचं किती ऐकावं आणि कुठं सोडून द्यावं हे न बोलता त्यांना कळतं. आणि अशी माझी बार्शी तालुक्यातली जनता आहे.
आणि मला निश्चित खात्री आहे की तुम्ही ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ह्या महाआघाडीचे वेगवेगळे चिन्ह त्या भागात घेऊन उभारलेले जे घड्याळावरचे माझ्या कल्याणप्रमाणे 3 ठिकाणं आहेत. जिल्हा परिषदेला 3 घड्याळ आहेत, 2 बाण आहे आणि 1 मशाल आहे. हे लक्षात ठेवा. इकडं मालवंडीमध्ये मशाल आहे, खाली 2 आमचे घड्याळावर आहेत. बाकी उपळेगणामध्ये बाण आहे, वर खालचे दोघांनाही बाण आहे. त्याचबरोबर दुसरा पानगाव गटामध्ये सुधीर भाऊ आहेत, शिवाजीराव आहेत. ह्या गटामध्ये सुद्धा वर बाण आहे, खाली दोघांना बाण चिन्ह आहे. आणि आमच्या आगळगाव गणामध्ये घड्याळ आहे, पांगरी गणामुळे घड्याळ आहे. आणि त्यामुळं त्या मतदारसंघातल्या लोकांना ते चिन्ह निश्चित आहे. आणि आता ती इतके दिवस सांगत होते ह्यांना कोणी दारात उभं करत नाही, यांना कोणी आत घेत नाही, कोणत्या डब्यात बसू म्हणता. शेवटी बोलताना त्यांनी फार माझ्याबद्दल चांगलं बोलावं अशी माझी बी अपेक्षा नाही, कारण अपेक्षा चांगल्या माणसाकडनं करायची असते. त्यामुळं मी कोणत्याही डब्यात बसू शकतो आणि तुम्हाला डब्यात घालू शकतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं माझ्या नादी लागू नका. मी आदरणीय पवार साहेबाच्या तालमीतला पठ्ठा आहे. त्यामुळे एवढंच फक्त सांगायचं, जास्त काही बोलून उगत तोंडाची वाफ बी दवडणं चांगलं नाही. आणि तुम्ही बरेच जण पुष्कळ लांबपर्यंत ही सभा ऐकत बसलेला आहेत. पुनश्च एकदा रुक्मिणी विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी आपापल्या गावी ह्या सगळ्या महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना चांगल्या मतानं, अगदी विरोधकाला धडा मिळेल अशा मताने निवडून आणावं, एवढीच तुम्हाला मनापासून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.